वेळेत पुढच्या बातमीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधातील तक्रारीबाबत हायकमांडची भूमिका समोर आली आहे। तक्रारी जरी आल्या असत्या तरी तातडीने जिल्हाध्यक्षांचे बदल करण्यास हायकमांडने स्पष्ट नकार दर्शवलाय। जे काही बदल करायचे आहेत ते 6 महिन्यांच्या नंतर केले जातील अशी हायकमांडची भूमिका असल्याचं समजतंय। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हाध्यक्ष बदलण्यास सुरुवात झालेली होती आणि त्याला अनेक जिल्ह्यांमधून विरोध झालेला होता आणि त्या विरोधात प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात तक्रारी आलेल्या होत्या। त्या संदर्भात आता हायकमांडची भूमिका समोर येते आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, या संदर्भात हायकमांडचं नेमकं काय म्हणणं आहे, काय भूमिका आहे? प्रदेशाध्यक्ष हे काल देखील दिल्लीमध्ये होते आणि या सगळ्या दरम्यान ज्यावेळी ते दिल्लीत बैठकीला आले होते तेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठांना या संदर्भात आपण विचारणा केली होती आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती अशी आहे की काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आता 6 महिने तरी पूर्ण फ्री हँड आणि जे निर्णय घेतलेले आहेत जिल्हाध्यक्षांच्या बाबतीतले ते बदलले जाऊ नयेत, कोणत्याही स्वरूपाची आडकाठी केली जाऊ नये आणि त्यानंतरच ज्या कोणत्याही काही तक्रारी असतील, कुठल्याही स्वरूपाचे कोणाचे काही इश्यूज असतील तर ते त्यानंतर एंटरटेन केले जातील असंही वरिष्ठांनी म्हटल्याचं कळते। त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पाठीशी एक प्रकारे काँग्रेसचे श्रेष्ठी उभे आहेत आणि दुसरी गोष्ट संघटन सृजनच्या दृष्टीने त्यांनी एक 6 महिन्यांचा वेळ हा पूर्ण फ्री हँड आणि निर्णयांसाठी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिला आहे। सर्वांना काँग्रेसच्या वरिष्ठांनी श्रेष्ठींनी असं म्हटलंय इतर सर्व खासदारांना आणि ज्यांच्या तक्रारी होत्या त्यांना की आता 6 महिने तुम्ही कोणत्याही स्वरूपाचं डिस्टर्बन्स क्रिएट करू नका प्रदेशाध्यक्षांना आणि 6 महिन्यानंतर जे तुमचे इश्यू असतील, काही प्रश्न असतील तर त्यावरती आपण विचार करू। एकूणच या मुद्द्यावरून आता हायकमांडने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केल्याचं दिसतंय। सोमेश, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।